हाय गाईज, मायनस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर गाईज आज उलवानूरची मानाच्या पालखीची आज सत्यनारायणची महापूजा आहे. तर आम्ही सगळ्याजणी तिथे चाललो आहे. तर चला जाऊ आज पूजेला. दरवर्षी असते, यंदासुद्धा आहे. आशीर्वाद एकविरायचा. मम्मीने केली मेकअप पण मस्त वाटतं, केस पण मस्त एक नंबर. नवीन काहीतरी पुढच्या दरवर्षी असते. एक नंबर मामीचा दिसतो, एक नंबर दिसतोय मामीचा. आज चला आम्ही पूजेला आलो आहोत. चला पूजेला जेवण कथीपालाच्या. तर गाई ज्या एकविरेला चुकलेल्या वाहुल्या एकविरेला चुकलेली माणसं. पूजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू तुम्हाला पण. देवा कैसा होवाचा तुमचा. देवामध्ये आली आहे दर्शनाला. सत्यनारायणची महापूजा मस्तपैकी. चलतय ए साईशा चाया. लावण्या बघस ना. नको जा फक्त जेवायला का.
एक नंबर आहे बा गावामध्ये तर गाईज गव्हाणकर मंडळी गेले 3 वर्ष झाले आम्ही यांना म्हणजे पूजेच्या दिवशी बोलवतो, म्हणजे बोलवतात त्यांना ते पूजेच्या दिवशी आणि 1 नंबर. आणि गाईज बघू शकता हे काका किती मस्त सुंदर ढोलकी वाजवतात, 1 नंबर ढोलकी वाजवतात. पालखीचे अध्यक्ष आणि त्यांचे मित्र परिवार, तर ह्यांनी यावर्षी एवढं मस्त म्हणजे आयोजन केलेलं आहे ना, म्हणजे आम्हाला एवढं म्हणजे नाचायला पण भरपूर मजा आली. आज यावर्षी 3रं वर्ष आहे, तर मग काय सांगू शकता का जरासं? पहिलं वर्ष आम्ही असं वाटलं नव्हतं एवढं आम्हाला सहकार्य असेल. त्याच्यानंतर 2ऱ्या वर्षाला त्याच्याहून म्हणजे एकदम लोकांचं प्रेम आमचं आणि हा 3रं वर्ष एकदम 2 वर्षाच्या मेहनतीनंतर हे 3रं वर्ष एवढं लोकांचं आमच्यावर भरघोस प्रेम आणि एवढा महिला मंडळांचं सहकार्य, मिरवणूक काढण्यापासून ते देवीच्या रांगोळ्यांपासून आम्ही सुद्धा हे केलं, थोडंसं आपला सहभाग झालेला आहे. पण यावर्षी भरपूरच एवढा जल्लोष आहे, असाच 3रा म्हणजे पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त, याच्या नंतरच्या वर्षी याच्यापेक्षा अजून कसा कार्यक्रम चांगला होईल ते आईपिरादी आम्हाला सद्बुद्धी देव हीच आईचरणी प्रार्थना. तसेच आमचे आता संतोष सर्व जय मरुआई जय एकिवरा सर्वच पदयात्री ग्रामस्थ मंडळ आणि आमचे कार्यकर्ते हे सर्व मिळून हा सोहळा, एवढा मोठा सोहळा आपण 4 गाई किंवा 10-15 जणांनी होत नाही. ते सर्व ग्रामस्थ मंडळ बामणडोंगरी इतर गावातील मंडळी यांच्या सहकार्याने हा सोहळा मी म्हणतोय पार होतोय. आमचं फक्त खारीचा वाटा असतंय, हे करा ते करा, बाकी सर्व जे देणार आहे ते
हा एक वेळेचे त्या दानशूर व्यक्ती देणगीदार असतील किंवा वस्तुरूप देणगी देण्यात आले, त्यांच्या सहकार्यामुळेच एवढा मोठा आपला कार्य सोला पालखीची जी सजावट आहे काय ते आपले वरचं काय लाइटिंग बिटिंग ती मंगेश म्हात्रे एक म्हणजे मनापासून जी सेवा आईच्या चरणी करतो ना त्याच्याबद्दल आमच्याकडून त्याचा धन्यवाद. आणि मेन गोष्ट कलाकार आहे जे यावर्षी जी स्वामींची जी वरती आम्ही जे बनवलेलं एक संकेत म्हणजे काय बोलतात मूर्ती त्याला जी पेंटिंग केलेली आणि त्याच्यात जो याचा खारी मग तसा जो बोलतो ना एक वाटा आहे तसा आहे. त्याच्यानंतर जी मंडळाची जी मेन जी जमा खर्च भांडवल हा कामकाज जो सुखरूप करतो म्हणजे तिथं भांडवल व्यवस्थित तिथं मंडळाचं जिथून मंडळ पुढे जातो ती जी सेवा म्हणजे ती जो देवाणघेवाणचं उत्तम कार्य करणारे संतोष भोईर आणि उत्तम भोईर ही एकदम म्हणजे करणार जिथं भांडवलाचा जमा खर्च एकत्र असेल म्हणजे त्याचा कसं हे बोलतात का इकडे तिकडे नाही ती जिम्मेदारी दोघं एकदम मनापासून करतात. त्याच्याबद्दल तू सांग. बरंच मी सर्व पदयात्री सदस्य तसेच ग्रामस्थ मंडळ बामणडोंगरी यांचे मी आमच्या ट्रस्टतर्फे हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो. अशीच कृपा. पहिली गोष्ट म्हणजे माझा म्हणजे वर्ष झालं माझ्या यूट्यूब चॅनलला. मी गेल्या वर्षी पण म्हणजे यूट्यूब चॅनल चालू केलेलं तर आता माझं वर्ष झालं या पालखीला. तर प्लीज गाईज मला असं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पहिली गोष्ट म्हणजे ना पहिला सपोर्ट मला ना उत्तम बाबांनी म्हणजे हे दिली की पहिला तू कर आणि ह्यांनी पण मला दिली सगळ्यांनी दिली की पहिला कर 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 बोलवते.